नमस्कार. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त अशी साधी सिंपल रेसिपी बघूया. ती म्हणजे पनीरची भुर्जी आणि मुलांना टिफिनसाठी द्यायला पण अगदी झटपट होणारी आणि मुलांना प्रोटीनही मिळेल. चला मग आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला विराजमणी किचनची रेसिपी आवडते ना? मग तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का. चला आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी 200 ग्राम पनीर घेतलं आहे. अगदी फ्रेश आहे. आता आपण त्याला बॅगमधून काढून किसणीने मी छान असं किसून घेणार आहे, जेणेकरून झटपट आपली रेसिपी तयार होईल. चला मग आपण आता या पद्धतीने मी किसून घेतलं. त्यानंतर कांदा एक मोठा कापून घेतला, एक टमाटा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. चला आपण आता गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालूया. तेल मी कमीच घालणार आहे, कारण की पनीरला तेल कमी लागतं. एक चमचा जिरे छान मस्त असं फुलू द्यायचं, जेणेकरून त्याची चव छान लागते. त्यानंतर त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची बी तेलामध्ये छान मस्त आपण फ्राय करून घेऊ. सर्व इन्ग्रेडियंट छान मस्त असं फ्राय झालं की भाजीलाही छान मस्त अशी चव लागते. कच्चटपणा अजिबात राहू द्यायचा नाही. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ताही छान मस्त आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. कढीपत्ताने पनीर भुर्जीला खूप छान अशी चव येईल. आणि आपण आता त्यामध्ये कांदे घालूया. अगदी झटपट होणारी रेसिपी, मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. कांदे आपण छान मस्त आता तेही परतून घेऊया तेलामध्ये. कांदा छान फ्राय झाला. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. मीठ अगदी कमीच घालायचं पनीरच्या भाजीला. त्यानंतर ते छान मस्त कांद्यामध्ये परतून घेऊ. टमाटे घालून घेऊया. टमाटेही छान मस्त कांद्यामध्ये आपण परतून घेऊ, जेणेकरून छान मस्त असा मऊसूत टमाटा शिजून जाईल. टमाटे शिजायला वेळ लागत नाही, अगदी झटपट तो मऊ शिजून जातो. चिमूटभर हळद घालूया आपण. आणि त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर घालणार आहे. तुम्ही तुमचे आवडीचे मसाले घालू शकतात. मी त्यामध्ये मॅगी मसाला घालते. तुम्ही पनीर मसालाही घातला तरी चालेल, पण मला मॅगी मसाला घालून पनीर भुर्जी खूप आवडते, म्हणून मी तो वापरलेला आहे. चमच्याने छान मस्त आता आपण कांदा टमाट्यांमध्ये छान मसाले मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्व बाजूला एकजीव होतील. अद्रक लसूणची आपण त्यामध्ये पेस्ट टाकून घेऊया. तुम्ही लसूणही फ्राय करून टाकला तरी चालेल, पण माझ्याजवळ अवेलेबल होतं म्हणून मी ते वापरलं. तेही छान आपण कांदा टमाट्यांमध्ये मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याचाही कच्चटपणा निघून जाईल. बेसिक मसाला तयार झाला. त्यामध्ये आपण किसलेलं पनीर घालूया. आता मी जाड किसणीने छान मस्त पनीर किसून घेतलं. तुम्ही हाताने पण चुरून टाकलं तरी चालेल. आणि सर्व पनीर टाकल्यानंतर छान मस्त आपण आता मसाल्यामध्ये पनीर मिक्स करून घेऊ. वरून कोथिंबीर घालूया मस्त हिरवीगार. कोथिंबीरने छान मस्त आपले पनीर भुर्जीला चव येईल, चविष्ट लागेल. अगदी कमीत कमी वेळामध्ये आपली सोप्या पद्धतीने मस्त अशी झटपट पनीर भुर्जी झाली तयार.
तुम्ही ब्रेडबरोबर बी खाऊ शकतात, नाहीतर चपातीबरोबर बी खाऊ शकतात. आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. बेसिक साहित्यापासून मस्त अशी झटपट 10 मिनटात होणारी आपली अशी पनीर भुर्जी अगदी मुलं डब्याला आवडून खातील आणि खायला अगदी टेस्टी. तुम्ही चपातीबरोबर किंवा पावबरोबर बी खाऊ शकतात. आहे की नाही मस्त पनीर भुर्जी. घरी असलेल्या उपलब्ध बेसिक साहित्यामध्ये घरच्या घरी बनवा तुम्ही पनीर भुर्जी अगदी ढाबा स्टाईल. आणि तुम्ही चपातीबरोबर किंवा पावबरोबर बी खाऊ शकतात. इतकी छान मस्त टेस्टी आपली पनीर भुर्जी झाली. चला मग, तुम्हाला विराजमणी किचनची रेसिपी आवडते ना? मग नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला पुढची रेसिपी कुठली हवी आहे ते मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा, जेणेकरून मी बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि विराजमणी किचनला जे काही नवीन जुळले आहेत त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद. थँक्यू.